मी वैशाली उदयराज पवार. मी पिंपरी सर्कलमधनं जिल्हा परिषदेसाठी उभी आहे. आमची युती काँग्रेस सोबत झालेली आहे. माझ्यासोबत काँग्रेसचे पिंपरी गटातनं श्रीमंत भोसले म्हणून माझ्यासोबत आहेत. तर कसनेर गटातनं माझ्यासोबत विनोद जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. ताई, तुम्ही कोणते मुद्दे घेऊन तुम्ही प्रचाराला सामोरे जात आहे? माझे सगळ्यात पहिले म्हणजे शेतकऱ्यांसाठी वाढता मालाला भाव न मिळणे, त्याच्यानंतर महिलांच्या सुरक्षेसाठी, बचत गटातील महिलांना सक्षम करण्यासाठी, मुलांच्या शिक्षणावर माझा जास्त भर राहणार आहे. नाही, आता तुम्ही सर्कलमध्ये फिरतात, लोकांशी बोलतात, चर्चा करतात, कोणत्या समस्या लोकांकडून ऐकायला मिळतात? आतापर्यंत मला जास्त करून रस्त्याच्या समस्या जास्त माझ्या समोर आलेल्या आहेत. ते सर्कलच्या विकासासाठी तुमचं काय व्हिजन आहे? मी सगळ्यात पहिले जसं सांगितलं की माझं शिक्षणावरती जास्त भर राहणार आहे आणि महिलांना सक्षम आणि समृद्ध करण्याकडे माझा जास्त कल आहे. आता तुम्ही प्रचारानिमित्त फिरताय, कसा लोकांचा रिस्पॉन्स कसा मिळतो? आतापर्यंत लोकांचा रिस्पॉन्स माझ्यासाठी चांगला आहे. त्यांनी माझे काम पण बघितले आहे. मी आता सध्याची पिंपरीची सरपंच आहे. सरपंच पदावर असताना काय काय कामं केलेली आहेत? माझ्या कार्यकाळामध्ये 100% ड्रेनेज लाईन झालेली आहे, घरोघरी पाणी पोहोचलेलं आहे, स्ट्रीट लाईट पूर्ण झालेली आहे गावामध्ये आणि रस्त्यांची 70% कामं पूर्ण झालेली आहे. ह्या सगळा विकास लोकांनी बघितलेला आहे. जनतेचा माझ्यावरती खूप विश्वास आहे की काकी आपल्यासाठी पुढे आपल्याला सहकार्य करतील आणि गावाचा विकास, सर्कलचा विकास करतील. सर्कलचा विकास करायचा तर जिल्हा परिषदेचा निधी जो तोकडा पडतोय, म्हणजे पुरेशा प्रमाणात नाही. तुम्ही सत्ताधारी आहात, आता सत्तेमध्ये आहे, तर अधिक निधी मिळवण्यासाठी शासन स्तरावर काय प्रयत्न करणार? माझ्याकडनं होतील तेवढे प्रयत्न मी माझ्याकडनं करेल. चालेल. मी या निमित्ताने काय आवाहन करणार मतदारांना? मी जनतेला एकच आवाहन करेल की माझं काम जर आपल्याला आवडलं असेल, ग्रामपंचायतीचे मी सरपंच होते त्या कार्यकाळातलं जर 5 वर्षाचं काम माझं आवडलेलं असेल तर ही सेवा करण्याची मला संधी द्या आणि जिल्हा परिषदेला मला भरघोस मताने निवडून द्या. धन्यवाद. धन्यवाद.